तर आता आम्ही आहोत शिर्डीला आलोत आणि आम्ही रात्री अराउंड 3च्या आसपास इथे आपण शिर्डीला पोहोचलो. पण त्याच्यानंतर आम्ही रूम शोधला, त्याच्यामध्ये 30 मिनिट्स गेले कारण का संडे असल्यामुळे खूप क्राऊड आहे आणि खूप फुल आहेत सर्व हॉटेल्स. पर रूममध्ये आम्हाला 2 रूम घेतले होते. तर 1200 रुपयाला आम्हाला एक रूम पडला. AC रूम आहे आणि ठीकठाक आहे. म्हणजे 1200 रुपयात AC रूममध्ये अजून काय मिळणार. तर आता आम्ही इकडे रूमवरती स्टे केला होता नाईटला. आता आंघोळ वगैरे केली आहे. आता वाजलेले आहेत 9:30 वाजले. आता आम्ही जाणार आहे दर्शनाला. तर मोबाईल तर अलाउड नाही आहे. तर आता इकडून आम्ही दर्शन करून घेऊ आणि त्याच्यानंतरला बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो की काय काय शिर्डीचं सर्व काय काय करणार आहेत आम्ही अजून ॲक्टिव्हिटीज. तर चला आता तुम्हाला थोडंसं हॉटेल दाखवतो आणि निघतो इकडून. तर याचं हॉटेल आहे आणि आमचा रूम 2nd फ्लोअरला आहे. इकडे आतमध्ये रूम आहे आमचा. तर आम्ही लोक ह्या हॉटेलला थांबलो होतो, शंतनू पॅलेसला. चांगलं मोठं हॉटेल आहे खूप. आणि ह्या समोर जी बिल्डिंग दिसते या बिल्डिंगच्या बरोबर बॅक साईडलाच मंदिर आहे. याच्या बॅक साईडला द्वारकामाई येते आणि एकदम 2 मिनिटं वॉकेबलच मंदिर आहे हॉटेल. आता आपण जात आहोत साई विरासत रेस्टॉरंटला आणि इकडे आता आपण नाश्ता करून घेऊया. तर आता आम्ही आलोत हॉटेलला आणि आम्ही ऑर्डर दिलीत. पायनॅपल चिरा मागवलाय आणि उपमा मागवलेला आहे. तर आणि हे असं हॉटेल आहे, सुंदर असं हॉटेल आहे आणि ॲम्बियन्स पण खूप छान आहे हॉटेलचं. आता आस्ते आस्ते आमची ऑर्डर येत आहेत. तर चला पुढची एक ऑर्डर दाखवतो तुम्हाला. तर आमची अजून एक डिश आलेली आहे. आम्ही पायनॅपल ज्यूस आणि टोस्ट सँडविच मागवलेला आहे. तर मयूर ती खाणारच की नाही? नाही, तिला नाही खायचंय, तिथं डाएटवरती येते. तर आता आम्ही संपवतोय सगळं. याच्यासाठी काय नाही आणि पिते बघा ज्यूस. काय रे बाबा, किती माणसांना फसवणार. लोकांना वाटेल की मी उपाशी ठेवते तुला. मंदिरात आता आरती चालू झालेली आहे आणि सर्व भक्तजन मंदिराच्या बाहेर आरतीसाठी बसलेले आहेत. आणि मंदिरात जशी आरती चालू झाली सर्व लाईन वगैरे सर्व बंद केलेले आहेत. सर्वांना जागीच उभं करून आता सर्व आरती चालू झालेली आहे पूर्ण. तर हा इकडे एक लाडू काउंटर आहे. 20 रुपयाचं एक पॅकेट आहे, त्याच्यात 2 लाडू असतात. आणि हे बरोबर द्वारकामाई मंदिराच्या समोरच आहे. हे समोर द्वारकामाई मंदिर आहे, त्यासमोरच लाडू काउंटर आहे. आणि इकडून द्वारकामाईच्या इकडून बॅक साईडला आपण आलो की त्याच्यानंतरला दक्षिणाधीश हनुमान मंदिर आहे इकडे. तर आता आपण तिकडे दर्शन करूया. आणि मुखदर्शनासाठी पण इकडून लाईन आहे. जर मुखदर्शन करायचं असेल तर डायरेक्ट इकडून करू शकतो. आता डोअर बंद आहे कारण का आताच आरती झालेली आहे, त्यामुळे त्यांनी डोअर क्लोज केलेले आहे. द्वारकामाई मंदिराच्या बाहेरची लाईन दर्शनासाठी. आणि मंदिराच्या बाहेरच इकडे आय लव्ह साईबाबा म्हणून बनवलेलं आहे. सगळं सेल्फी पॉईंट आहे आणि मंदिराचं एक्झिट गेट आहे. आणि मंदिराच्या बाहेरच एक्झिट गेटला असं गेट बनवलंय. इकडे आपला गणपती बाप्पांची मूर्ती आहे मस्त आहे की गेटला, एंट्री गेटला. आणि हे मंदिर, मंदिराचा कळस प्रॉपर दिसत नाही कारण का शेड बांधलेला आहे इकडे. आणि मंदिराच्या बाहेर साईबाबांची सुरेख अशी मूर्ती खूप छान आहे एकदम. मंदिराच्या बाहेर असं मार्केट खूप मोठं, म्हणजे एक मिनी मॉल बोलू शकता तुम्ही. जे जे पाहिजे ते तुम्ही शॉपिंग करू शकता. कपड्यापासून, चप्पलपासून, देवाच्या सर्व वस्तू, गॉगल, वॉच, सर्व काही. ज्वेलरी पण लिटरली आहे इकडे. हे बघा, ज्वेलरी शॉप. विषय असा झाला होता, गेल्या 15 मिनिटापासून ही गाडी आमच्या गाडीच्या समोर लागली होती आणि आम्ही स्टक झालो होतो. आतमध्ये आमची गाडी पार्क आहे. आता हा ड्रायव्हर आता आलाय, तर याने गाडी काढल्यानंतर आम्ही निघू. तोपर्यंत आमची सगळी मंडळी इकडे वाट बघत बसली होती.
चला तर आता निघायची तयारी चालू झाली आमची. गाडीत पाठीमागे सगळं सामान लोड करतात. आता सगळं पाठीमागे सामान वगैरे टाकलं गाडीमध्ये. आता आम्ही इकडून निघू आणि डायरेक्ट आम्ही जाणार थीम पार्कला. तर आता डायरेक्ट आपण जाऊया थीम पार्कला भेटूया. तर आता आपण थीम पार्कला आलेलो आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता थीम पार्क साई तीर्थ. खूप सुंदर असं बाहेरचा फ्रंटचा व्ह्यू आहे एकदम. आणि हा असा व्ह्यू आहे थीम पार्कचा. साहेबांची खूप मोठी अशी ड्रॉइंग आहे साई तीर्थ. आम्ही थीम पार्कला तर आलो आहेत, पण आता ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला आहे की आमचा आता जो जवळचा जो स्लॉट होता तो निघून गेलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर डायरेक्ट 1 तासानंतर स्लॉट आहे. आणि टोटल आतमध्ये गेल्यावर 4 तास आपले जातात त्याच्यामध्ये. आणि 700 रुपये तिकीट आहे प्रत्येकाची पर पर्सन. पण 4 तास आता आपल्याला त्याच्यानंतर थांबवलं म्हणजे टोटल 5 तास आपले वेस्ट होतील. पण म्हणून त्यामुळे आम्ही इकडे आता आतमध्ये जात नाही, आम्ही कॅन्सल करतोय. आणि आता आम्ही इकडून निघून जाऊ डायरेक्ट मुंबईला. तर आता आपण इकडून निघूया. आणि थीम पार्कच्या बरोबर समोरच्या साईडला वेट एन्जॉय आहे, तुम्हाला मी फ्रंटनी दाखवतो. तर हे वेट एन्जॉय आहे आणि ह्याचा गेट इकडे समोरून आहे आणि त्याच्याबरोबर समोर हे थीम पार्क आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही स्पॉट जर करायचे असेल तर समोरासमोर आहेत, जास्त लांब नाही दोन्ही पण. आणि या दोघांचं एकत्र पॅकेज सुद्धा आहे. आणि आमचे पॅसेंजर गाडीच्या आतमध्ये बसलेले आहेत. सॉरी यार, तुम्हाला लोकांना नाही जायला भेटणार. बॅड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढच्या वर्षी परत येऊ आणि परत जाऊ आपण. गरमी खूप आहे. आता आम्ही प्लॅन कॅन्सल केला, आता आम्ही निघत आहेत. तर चलो. तर आता आपण आपल्या गाडीमध्ये नायट्रोजन भरायला आलो. गाडीमध्ये थोडा प्रेशर कमी होता म्हणून आपण इकडे नायट्रोजन फिलिंग सेंटर आहे, इकडे आपण आता गाडीत नायट्रोजन भरणार आणि मग डायरेक्ट मुंबईसाठी रवाना होणार आहेत. चला मित्रांनो, तर आता मुंबईच्या परतीच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहेत आणि आता शहापूरला पोहोचलोय. तर आता भूक लागली आहे, तर आम्ही आता हॉटेलला थांबलो शहापूरला. हॉटेल साईवेद म्हणून आहे, तुम्हाला दाखवतो हॉटेल. तर हे असं हॉटेल आहे, हायवेलाच आहे, मुंबई नाशिक हायवेला. गाडी त्या साईडला पार्क केली आहे आणि आता आपण जेवणाचा स्वाद घेऊया इकडे. आणि हे असं हॉटेल आहे. हॉटेलचा ॲम्बियन्स बघा. तर आता आम्ही आमच्या जेवणाचा आस्वाद घेतोय आणि आम्ही सर्व जेवायला बसणार आहे. बटर चिकन मागवले, बोंबील फ्राय मागवले, रोटी आहे आणि अजून काय काय मागवू आम्ही लोक. आम्ही सध्या हे संपवतो आणि पुढे बघूया आता आपण काय मागवतो. चला, तर आमची पेटपूजा करून झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहेत आमच्या घरी. आम्हाला शनी शिंगणापूरला जायला तर मिळालं नाही, काही तांत्रिक बिघाडामुळे आम्ही गेलो नाही शनी शिंगणापूरला. पण नेक्स्ट टाइम आपण नक्की जाऊ. आपण तिकडे दर्शन केलंच पाहिजे. तर आपण जाऊ नेक्स्ट टाइमला, शनी शिंगणापूर पण एक्सप्लोर करूया. आणि आता हा ब्लॉग इथे संपवायची वेळ झालेली आहे. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक अँड शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, टाटा, बाय बाय. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. टाटा, बाय.